हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. वटपौर्णिमेची तयारी जवळजवळ आता सगळ्यांचीच झालेली असेल. कोणती साडी नेसायची, काय करायचं, ही सगळी एक्साइटमेंट प्रत्येक लेडीजची, प्रत्येक स्त्रीची असते. वटपौर्णिमेला हा विधी करा, हे असं करा, हे सगळेच सांगतात. कोणतं काय साडी नेसायची, काय करायचं आहे, कोणते अलंकार घालायचेत, काय न्यायचं आहे साहित्य. बरोबर, आता हे जवळजवळ सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे किंवा तेच तेच ऐकायला देखील सगळ्यांना आता बोर होते. तर तुम्हाला मी आज एक असा उपाय शेअर करणार आहे की जो तुम्ही जरूर करायचा आहे आजच्या दिवशी. कोणीही करू शकतो हा उपाय. असा हा साधा सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत. वटवृक्षामध्ये असं म्हणतात की तिन्ही देवांचं वास्तव्य असतं. तिन्ही देव कोण? तर ब्रह्मा, विष्णू, महेश या वटवृक्षामध्ये निवास करत असतात, असं शास्त्रामध्ये मान्यता आहे. पण जे हे वडाचं झाड आहे त्याच्या शाखांमध्ये व त्या पारंब्यांमध्ये त्या सगळ्यांना सावित्रीचं रूप असं मानलं जातं. म्हणजे ज्या शाखा आहेत, पारंब्या आहेत, त्या सावित्रीचं रूप आहे. कारण याच वडाच्या झाडाच्या बुंद्यामध्ये आपल्या पतीला ठेवून तिने घोर तपश्चर्या केली होती व यमापासून आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. असा हा दिव्य पावन दिवस, तो वटपौर्णिमेचा आजचा दिवस असा मानला जातो. म्हणूनच या दिवसापासूनच सर्व स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करायला सुरुवात झालेली आहे. तेव्हापासून ही प्रथा आपल्यामध्ये रूढ झालेली आहे. आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती व्हावी, आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं व सर्व सुखांसहित माझा संसार अगदी सुखाने व्हावा, यासाठी मनोमन प्रत्येक स्त्री आजच्या दिवशी वडाच्या झाडाला प्रार्थना करत असते. व त्यामुळे अनेक गोष्टींमधून त्या गोष्टींचे जे पॉझिटिव्ह लहरी आहेत त्यातून आपल्या पतीचे संरक्षण हे नक्कीच होते. कारण वडाच्या झाडाखाली खूप मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह लहरी असतात. तिथे ऑक्सिजन हा खूप बाहेर सोडला जातो. हे जे वडाचे झाड आहे, वडाचे झाड ऑक्सिजन बाहेर सोडत असल्यामुळे पॉझिटिव्ह लहरी आपण जरूर घेतल्या पाहिजे. म्हणूनच तुमची कोणतीही इच्छा असू दे, या वडाच्या झाडाला तुम्ही सांगितली ना की ती खरंच पूर्ण होते असं म्हणतात आणि याचा अनुभव तुम्ही जरूर घ्यायचा आहे. पण त्याच्या योग्य विधी आहेत त्या तुम्हाला माहीत आहेत का, की कोणत्या प्रकारे आपण वडाच्या झाडाला आपली इच्छा सांगायची आहे. आजच्या दिवशी वटपौर्णिमेला अशी पूजा करा, हे सामान्य आहे, तुम्ही अर्पण करा, हे सगळं तर तुम्हाला माहीतच आहे. पण आज आपण असे काय करू शकतो, एखादा उपाय ज्यामुळे आपले पूर्ण वर्षच चांगले जाऊ शकते. तर चला बघूया आपण आजचा उपाय. पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर प्रथम आला असताल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहताय, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसोबत, साध्या सोप्या उपायांसोबत आपण इथं प्रत्येक व्रतवैकल्याची चर्चा करत असतो. सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर बघूया आजचा आपला खास उपाय. वडाचे झाडाचे तसे तर खूप उपाय आहेत. त्यातील आजचा जो आहे, जो खूपच प्रचलित आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. जो उपाय कोणीही करू शकतो. असं काही नाही आहे की फक्त स्त्रियांनीच वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. वटपौर्णिमेशिवाय इतर वेळेससुद्धा तुम्ही मनोवांछित इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील काही खास उपाय असतात. ते मी पुन्हा एकदा एका वेगळ्या वडाच्या झाडाच्या विषयी जेव्हा व्हिडिओ बनवेल तेव्हा पूर्ण डिटेलमध्ये उपाय सांगेल. पण आजचं जे महत्त्व आहे, तर त्या उपायासाठी आपण हा आज विषय पाहत आहोत. तर करायचं आहे काय आज ते मी सांगते. आज जी पण तुमची इच्छा आहे ना, ती एका प्लेन पांढऱ्या पेपरवर, म्हणजे छोटासा पेपरचा तुकडा जो पांढरा आहे, व्हाईट, ज्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या लाईन वगैरे नाही आहेत, असा चौकोनी तुकडा घ्यायचा कापून छोटासा. व्यवस्थित त्यावर तुमची इच्छा लिहायची आहे व तो कागद फोल्ड करून तुम्ही ठेवायचा आहे. तो कागद तुम्ही जेव्हा वडाची पूजा करणार आहात स्त्रियांनी, तेव्हा त्या ताटातच हा कागद सोबत नेला तरी चालणार आहे. व बाकीच्यांनी जसा त्यांना वेळ भेटेल तेव्हा वडाची झाडे जिथं कोणी नाही आहे अशा निवांत ठिकाणी बघून हा उपाय आजच्याच दिवशी करायचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणूनच जिथे कोणी नाही असं वडाचं झाड बघून हा उपाय तुम्ही करायचा आहे. व आपली जी इच्छा आहे, तो लिहिलेला हा कागद आहे, तो काय करायचा आहे,
वडाच्या झाडाच्या मुळाशी थोडी माती उकरायची आहे व त्यात हा कागद जो आपण घडी केलेला आहे, आपली इच्छा लिहिलेला, तो त्यात टाकायचा आहे. म्हणजे तो पुरायचा आहे. वरतून माती त्यावर टाकायची आहे व्यवस्थित व त्यावर पाणी टाकायचे आहे थोडेसे अगदी. व ती माती ओली झाली पाहिजे असं आपण बघायचं आहे. त्या ओल्या झालेल्या मातीचा टिळा आपल्या कपाळाला लावायचा आहे, आपल्या माथ्याला लावायचा आहे, जेणेकरून माझ्या नशिबामध्ये ही जी इच्छा आहे त्याची रेषच आपण उमटवली आहे असा त्याचा अर्थ होतो. व त्यानंतर त्या झाडाला दोन्ही हात लावून, तुम्ही जर दोन्ही हात एकदम असे झाडाला स्पर्श करू शकत असताल, कंपाऊंड वगैरे नसेल त्याला, तर ठीक आहे. त्या झाडाला दोन्ही हातांनी स्पर्श करून किंवा झाडाला घट्ट पकडून माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा अशी प्रार्थना करायची आहे. व 7 वेळा आपली इच्छा झाडाला बघत बघत हात जोडून म्हणायची आहे. 7 वेळा पूर्ण झाडाला निरखायचं आहे, आपण निरीक्षण करायचं आहे. प्रत्येक शाखाला, प्रत्येक पानांना, प्रत्येक डहाळीला, फांदीला आणि आपली 7 वेळा इच्छा म्हणायची आहे व त्यानंतर सरळ घरी यायचं आहे. हा उपाय करताना कोणाशीच मध्ये बोलायचं नाही आहे. हा जोपर्यंत आपण उपाय करतोय तोपर्यंत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. याशिवाय आणखीन एक जो आहे प्रचलित आहे उपाय, तो तुम्ही करायचा आहे गुप्तपणे. ज्या वडाच्या पारंब्या आहेत ना, त्या वडाच्या पारंब्यांना, जी पारंबी अगदी एकदम जुनाट आहे, त्या पारंबीला तुमची इच्छा जी आहे, मनोकामना, ती बोलत बोलत तुम्ही एक गाठ मारायची आहे. ती गाठ तुम्ही मारायची आहे. एकदम अशी जी गाठ आहे ती व्यवस्थित सुटेल अशी, ती फांदी तुटली नाही पाहिजे, ती जी पारंबी आहे याची काळजी घेत. व त्यानंतर जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा पुन्हा त्या झाडाजवळ जायचं आहे. ती गाठ जर तशीच असेल तर ती गाठ सोडायची आहे. ती गाठ जर आपोआप सुटली असेल तरी काही हरकत नाही आहे. वडाच्या झाडाच्या पाया पडून तुम्ही यायचं आहे. त्यासाठी ते झाड तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. गाठ कुठं मारलेली आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पण हा उपाय एकदम पटकन करायचा आहे आणि कोणालाही न कळता अगदी अचूकपणे करायचा आहे. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.